नुकताच दहावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल घोषित झाला असून तालुक्यातील एकमेव सीबीएसई मान्यताप्राप्त इंदुरा इंग्लिश स्कूल इंजणगाव पूर्व वसमत शाळेनं घवघवीत यश प्राप्त केले। या शाळेचा विद्यार्थी बाबूराव सवणे यानं 99% गुण घेऊन जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर सार्थक पेटकर यानं 98% गुण घेऊन द्वितीय, तर श्रिया टेंभुर्णे हिनं 97% गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे। या सर्व संघाचं या ठिकाणी सर्वत्र अभिनंदन केलं जाते। शाळेचा निकाल 100% लागला असून 16 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले। 81% ते 99% गुण घेणारे 40 पैकी 32 विद्यार्थी आहेत। विविध विषयामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे 10 विद्यार्थी असून कुठल्याही महागड्या शिकवणी वर्गाशिवाय फक्त शाळेच्या मार्गदर्शनावर विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलं आहे। निकालामध्ये मुला आणि मुलींनी सारखी बाजी मारली आहे। निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे। सर्व अनुभवी शिक्षक वृंद, प्राचार्य, विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी घेतलेल्या अथक परिश्रमानं हे फलित झालं आहे, असं शाळेचे संचालक कैलास पानखेडे यांनी सांगितले। येत्या काळामध्ये आणखीन यशाची नवनवीन शिखरे जिंकण्यासाठी इंदुरा सदैव तत्पर आणि तयार असल्याची ती बोलताना म्हणाले। त्याच अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक कौतुकाची थाप म्हणून आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या। आमदार राजूभैया नवघरे यांनी शाळेचे तसंच पानखेडे सरांचे भरभरून कौतुक केले। यावेळी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले सर, पोटे सर, नमूभाई आदी सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मला 99% पडले, ते सर्व माझ्या शाळेच्या मेहनतीमुळे पडले आणि माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट होता की मी काही जरी केलं तरी मी चांगलेच करणार। त्यांनी मला सतत सपोर्ट केलेला आहे आणि शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत आणि पुढे मी JEEची एक्झाम देणार आहे। अभ्यास कसा केलास तू? मी 3 फेजमध्ये माझा अभ्यास डिवाईड केला होता। स्टार्टिंगला मी जे बेसिक टॉपिक कवर होते डेली ते कवर केले, नंतर मी रेफर बुक केले खूप सारे आणि लास्टमध्ये मी खूप सारे क्वेश्चन पेपर सोडवले आणि क्वेश्चन सोडवले। इंदुरा स्कूलमध्ये माझं 10th झाली, मला 97.20% आले। इथल्या सर्व टीचर्सच्या हेल्पनी, माझ्या पॅरेंट्सनी खूप हेल्प केलं, मला मोटिवेट केलं आणि पूर्ण टीचर्स स्पेशली पानखेडे सरांनी खूप एनकरेज केलं। यांच्या मदतीने मी कन्सिस्टंटली अभ्यास केला, शेवटी क्वेश्चन पेपर्स वगैरे सॉल्व केले आणि त्याचा रिझल्ट। पुढे काय करायचं तुला? सर मला पुढे आता सध्या नीट करायचं, त्यानंतर UPSC करायची। आपल्या सगळ्या टीचर्सला, पानखेडे सरांना व पूर्ण माझ्या सोबतच्या क्लासमेट्सला आणि आता शाळा सोडते, आमचा कॉन्टॅक्ट शाळेशी राहणारच आहे, ते कॉन्टॅक्ट तुटणार नाही। नमस्कार, मी सार्थक मनोहर पेटकर। मी 10वी बोर्डामध्ये 98% मार्क्स घेऊन गुणवत आलेला आहोत। मी इंदुरा CBSE स्कूलचं खूप धन्यवाद करतो की मला ह्या मोठ्या मार्क घेण्यासाठी त्यांची मदत झाली। शिक्षकांनी खूप मदत केली, दर डाऊट त्यांनी आमचे क्लिअर करून आम्हाला स्टेप वाईज अभ्यास करण्यासाठी, तयारी करण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केली। पानखेडे सरचा मी खूप धन्यवाद करतो, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचे त्यांनी निर्माता आहेत, त्यांना खूप यशाचा मला हे जाते। पुढे काय होण्याची इच्छा? मला आता नीट परीक्षा देण्याची इच्छा आहे आणि मेडिकलमध्ये माझं मन आहे। सर्वांना नमस्कार। नुकताच CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून वसमत तालुक्यातील आपली एकमेव CBSE स्कूल असणारी इंदुरा इंग्लिश स्कूल CBSE या शाळेनं दैदिप्यमान यश प्राप्त केलेला आहे। या शाळेची पहिली बॅच असून मेरिट यादीमध्ये 17 विद्यार्थ्यांनी नाव आपलं दर्ज केलं असून तिन्ही जिल्ह्यामध्ये 99% घेऊन अजय सवणे हा आपला प्रथम आलेला आहे। या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये शिकणारे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थी असून शेतकरी, शेतमजूर, शेतावर काम करणारे शेतकरी, शिक्षक, व्यावसायिक या सर्वांच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे। सर्वात प्रथम आलेला विद्यार्थी अजय सवणे हा कुठल्याही खर्चिक ट्युशनला शिकवणीला गेलेला नाही। सांगायचं म्हणजे सर्वला 40ला 40 विद्यार्थी हे फक्त शाळेच्या मार्गदर्शनावर गुणवत्ता प्राप्त केलेले आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारची कोचिंग नाही, हे विशेष आहे। आजकालचं जे फॅड आहे, नांदेडला जायला पाहिजे, औरंगाबादला जायला पाहिजे, पुण्याला जायला पाहिजे, कुठेही जायची गरज नाही। सर्व वसमत तालुक्यातील पालकांना माझी विनंती राहील, आपण सर्वांनी एकदा या शाळेला भेट द्या, शाळेचा निकाल पहा, शाळेच्या स्टाफला भेट द्या आणि नंतर विचार करा मेट्रो सिटीमध्ये जायचं। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।